नमस्कार शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भुईमुग या पिकाची लागवड झालेली आहे आणि भारतातसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भुईमुग या पिकाची लागवड केली जाते। साधारणतः या 45 ते 50 दिवसामध्ये झालेली आहे भुईमुग। साधारणतः आपण याला कोणती फवारणी करावी जेणेकरून की आपल्याला उत्पन्न भरपूर मिळावं, त्यासाठी ही एक महत्त्वाची कॉम्बिनेशन फवारणी मी व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला सांगत आहे। तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला साधारणतः भुईमुग या 45 ते 50 दिवसाच्या अवस्थेमध्ये आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे, एक कीटकनाशक घ्यायचं आहे आणि एक इद्रोही खत घ्यायचं आहे आणि तसेच आपल्याला एक बोरान घ्यायचं आहे। तर यामध्ये साधारणतः आपल्याला प्रोफेस सुपर हे 30 ml 15 लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे कीटकनाशक हे, आणि दुसरं साप हे बुरशीनाशक 40 ग्राम 15 लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि बोरान 20% असलेलं हे 20 ग्राम 15 लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे। आणि दुसरं एक साधारणतः इद्रोही खत आपल्याला एक 05234 हे 60 ग्राम घ्यायचं आहे 15 लिटरच्या पंपसाठी। आणि दुसरं जर हे अवेलेबल नसेल तर 13045 हे आपल्याला 60 ग्राम घ्यायचं आहे 15 लिटरच्या पंपसाठी। आणि एखादं स्टिकर असलं तुमच्याकडं तर साधारणतः एक 7 ml घ्या स्टिकर। आपल्याला याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही एक फवारणी करायची आहे। या फवारणीच्या माध्यमामधून तुम्हाला साधारणतः फुल अवस्था ही भरपूर लागणार आहे। आणि एक साधारणतः यामध्ये तुम्ही शक्य असेल तर एक टॉनिक घेऊ शकता तुम्ही, बायोविटा नावाची हे 80 ml 15 लिटरच्या पंपसाठी हे असं याचा वापर करू शकता, कारण यामुळं जास्तीत जास्त फुलधारणा होईल आणि फुलधारणाच्या माध्यमामधून याला खाली जे लागणारे जे शेंगा आहेत ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागतात। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे साधारणतः अशा अवस्थेमध्ये आपण भुईमुग या पिकाला ही कॉम्बिनेशन फवारणी करायला पाहिजे। आता हे साधारणतः 40 ते 45 ह्या दिवसाचं झालेलं आहे। 40 ते 45 50 दिवसापर्यंत हा भुईमुग झालेला आहे। याला ही कॉम्बिनेशन फवारणी करणं खूप गरजेचं आहे। आपण साधारणतः पहिली फवारणी केली असेल, ही दुसरी फवारणी म्हणून आपण ही या स्टेजला करायला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण फवारणी केली तर याचं जे रूपांतर आहे हे शेंगामध्ये होईल। अशा प्रकारे याच्यावर कुठलीही कीड अटॅक येणार नाही आणि टॉनिकमुळं याचा जास्तीत जास्त फायदा होईल। शेतकरी मित्रांनो, याच्यानंतर याची अशा प्रकारे जर तण झालं असेल तर आपण या ठिकाणी निंदणी करत आहोत। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।